अरे नाग्या, हा विरूनं ही निवडणूक लढवावी ही पांडुरंगाचीच इच्छा बरं का. नाही तर काय मामा, हा वीरा एवढा नाही नाही म्हणत होता, पण हायकमांडनंच त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली बघा. आता तो फिक्स आमदार होत असते, कोण नसते अडवत त्याला. काय बी म्हणा मामा, सगळं पिवणींच्या मनाप्रमाणे झालं. त्या लय खुश असतील आता. आला का ही तिचीच तर जादू आहे, नाहीतर ही सगळं घडतंय वय. तेच काय गप्पा चालल्यात मामा? अगं हीच विरूला आमदारकीचे तिकीट मिळालंय ती. होय ना मामा, कसलं भारी झालं. अहो मला तर हेच कळना की हा सगळा चमत्कार घडला तरी कसा. आता जे तिकीट काकींना मिळणार होतं ते असं अचानक वीरूला कसं काय मिळालं? म्हणजे हे सगळं तू नाहीच केलं? मी अहो नाही मामा. अगं सुनबाई, आम्हाला तर वाटलं तूच दिल्लीला फोन करून सगळी चक्र फिरवली की काय. हो नाही मामा, मी कायच नाही केलं. मला काय वाटतंय मामा, पक्षश्रेष्ठींनी वीरूला त्याच्या कामाला आणि त्याच्या लोकांप्रती असलेल्या तळमळीला दिलेली ही पोचपावती आहे. अहो पक्ष पण नजर ठेवून असतोच की आपली धान्य वाटपाची आणि अन्न छत्राची बातमी त्यांच्यापर्यंत पोचली असणार. हा हा, ही बी होऊ शकतं. पण कसं का असेना, वीरूला तिकीट मिळालं हे महत्वाचं. आता फक्त काकींनी हात काही घोळ घालायला नको म्हणजे झालं. भाऊजी, वीरू भाऊजी, वीरू भाऊजी, अगं पियू. हा, वीरू भाऊजी कुठे आहेत? काय झालं ताई, काय काम होतं का? अगं काय झालं, मम्मीनं दिल्लीला जायचंय, त्यांच्या सामानाची सगळी तयारी राहिल्या. म्हटलं वीरू भाऊजीसनी सांगावं. हे काकींनी सांगितलं का तुम्हाला? नाही नाही, मीच म्हणलं. अगं अच्छा, वीरू जरा कामात आहे, मी सांगते त्याला. बरं ठीक आहे, लवकर लावून द्या. हो. आता हे काय नवीन? आता काय करायचं? काकी साहेब दिल्लीला गेल्या म्हणजे विरूचं तिकीट कापलंच म्हणून समजायचं. खरं आहे मामा तुमचं, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. अहो वहिनी, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आपल्या विरुद्ध तालुक्यात एवढा वर्ल्ड फेमस आहे ना, तो अपक्ष जरी उभा राहिला का तर निवडून येऊ शकतो. अहो आपलं वीर इलेक्शनला उभा राहणार म्हटल्यावर आहे ना, बाकीच्यांचा इशियाच एंड आहे. फक्त तो इलेक्शनला उभा राहिला पाहिजे. तो राहणार उभा भाऊजी, एक तर पक्षातनं नाही तर पक्षाच्या तिकिटाशिवाय. मग तर विषयच एंड आहे. असं तर असं, तसं तर तसं. परत आम्हाला न सांगता बाहेर गेला होतात ना? काल एवढं बोललो तुम्हाला, तरी तुमचं शेपूट वाकडं ते वाकडच राहिलं. कधी सुधारणार आहे तुम्ही? जाग्यावर थांबायचं. एक पाऊल पुढे टाकलं तर काय आमचं घराबाहेर काढेन. जरा तरी स्वतःची लाज बाळगा की. हा, इथे इलेक्शनची एवढी कामं पडल्यात आणि तुम्ही उकिडे हुंगत बाहेर फिरताय. आता तरी सुधरा. नुसतं स्वतःला राजकीय वारसदार करा म्हणून भागत नसतं, त्यासाठी जबाबदारी पार पाडावी लागते. तीच पार पाडण्यासाठी आम्ही घराबाहेर जात असतो. तुमच्याकडे घरात बसत नाही. आणि तुम्हाला इलेक्शनची एवढीच काळजी असते ना, तर जरा विरोधकांच्या तिकीट बारीवर पण लक्ष ठेवलं असतं. पण तुम्ही या ग्लासातून बाहेर आलं तर बरं ना. आम्हाला शहाणपणा शिकवू नका. आमच्या परवानगीशिवाय या मतदारसंघात एसटीचं तिकीट इकडचं इकडं होत नाही. सगळ्या खबरा असतात आम्हाला घरात बसून. असं मग तुमची लाडकी कन्या प्रियांका अंकुशराव पाटील हिचा नवरा, त्याला त्याच्या पक्षाने तिकीट दिले हे तरी माहिती आहे का तुम्हाला? काय? त्या गुलामाला काय झालं? बसला ना 440 फुटचा झटका. झटका? झटका त्या कांचन सूर्यवंशीला बसला असेल. वा, चांगली बातमी आणली म्हणून वाचला. नाहीतर त्या गुलामाला आमचा जावाई म्हणला म्हणून जीभ हसडून हातात ठेवली असती. काही म्हणा, लय भारी झाले. यात काय भारी झाले? ते तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला कळलं असतं तर पक्षाने तुम्हालाच तिकीट नसतं का दिलं. आता त्या कांचन सूर्यवंशीला तिची लायकी कळल.
आणि राहिला प्रश्न तिच्या त्या पुतण्याचा, तर त्याची लायकी काय आहे हे आम्ही येत्या निवडणुकीत त्याला दाखवून देऊ. वा, लय मजा येणार आहे या निवडणुकीत. साहेब नमस्कार. अभिनंदन राजवीर. आणि सॉरी. अरे ह्या निवडणुका, उमेदवारांच्या याद्या, ह्या सगळ्या गडबडीत होतं दिवसभर, म्हणून फोन नाही उचलू शकलो. साहेब खरं तर मला हे तिकीट मिळालं म्हणून आभार मानायला फोन करत होतास ना, माहिती आहे मला. यावेळेस तुझ्याकडून लय अपेक्षा आहेत सगळ्यांना. गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत पक्ष अजून वाढला पाहिजे तुझ्या भागात. म्हणूनच लिस्टमध्ये कांचनबाईच्या जागेवर तुझं नाव ऐनवेळी रिप्लेस केलंय मी. साहेब त्याची खरंच काय गरज नव्हती. अहो, उमेदवार नसतो तरी समाजकारणातनं जीवाचं रान करून आपला पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्न केले असते. तर नसतो म्हणजे? अरे तुझी सीट कन्फर्म झाली की आता? उद्या जग जाहीर होईल आधी. साहेब अहो, म्हणूनच तुम्हाला दिवसभर कॉल करतो तुम्ही. अहो मला नको ही तिकीट. मी ही निवडणूक नाही लढवू शकत. काय? अरे राजवीर, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? अरे भल्या भल्यांचं उभं आयुष्य जातं तरी त्यांना ही संधी मिळत नाही, आणि तू आलेल्या संधीला लाथ मारतोयस. तुझं काम आणि दादासाहेबांची पुण्य यावर तू निवडून येशील म्हणून तर तुला तिकीट दिलंय आम्ही. सगळं करायचं साहेब, पण मी माझ्या आईला वचन दिलंय की मी निवडणूक कधीच लढवणार नाही. आणि साहेब काही झालं तरी मी माझ्या आईचं वचन नाही मोडू शकत. आणि काकींची जागा घेऊन त्यांच्यापेक्षा मोठं बी नाही व्हायचं मला. त्यामुळे साहेब प्लीज मला समजून घ्या. अरे राजवीर, तू तुझ्यात किती पोटेन्शियल आहे हे ओळखलेलं नाहीयेच अजून. पण जशी तुझी मर्जी. बघू, मी या सगळ्यावर विचार करतो आणि कळवतो तुला. धन्यवाद साहेब. काय चाललंय तुझंही? एवढा त्रास का करून घेतोयस? हे बघ वीरू, जे काय झालं त्यात तुझी काय बी चूक नव्हती. आणि एवढंच असेल ना तर आत्ता आपण काकींना सगळं जाऊन खरं खरं सांगू. चल. पिऊ, तू बघितलंस ना काकी काल काय म्हणाल्यात ते? अगं काकींना माझं तोंड बी बघायचं नाही. मला तर काहीच सूचना झाले बघ. हे बघ, मी बोलू का काकींशी? नाही, नको. उगाच ते माझा राग तुझ्यावर काढतील. तुला असं अस्वस्थ बघण्यापेक्षा ना त्यांचा राग परवडेल मला. आलेच मी. काकी, मला काय कोणी समजवायची गरज नाही. मी कुणाचं ऐकून घेणार नाही. झाला एवढा तमाशा लय झाला. दीपे, बॅगा घेऊन ये माझ्या. बोला बोला. अहो काय हा तेच तेच. काही काळजी करू नका. मी चाललीये दिल्लीला आता पक्षश्रेष्ठींकडे. अहो कसं माझं तिकीट कापतात ना तेच बघायचंय मला. हा तिकीट घेऊनच येते आता. तुमचा प्रचार सुरू ठेवा. हा काही काळजी करू नका. बर बर. काकी तुमच्या बॅगा. आणि काकी तुमच्यासाठी खरंच वाईट वाटतंय बघा. नाही म्हणजे एका तिकीटसाठी तुम्हाला दिल्लीपर्यंत जायला लागतंय. ही तर माझीच माणसं घरबेदी निघालेत ना, मग त्याला मी तर काय करणार. नुसतं तिकीट मिळू दे मला. कसा घाणा फिरवते बघ. अहो अभिनंदन काकी, अभिनंदन. अहो काय एका रात्रीत घाणा फिरवलाय तुम्ही. अहो एका रात्रीत सीट बदलली तुम्ही. तुमचा घाणा काय आहे ना ते अक्षी बरोबर कळलंय बरं का मला. ठीक घ्या पेढे, घ्या पेढे. अहो तोंड गोड करा. अहो तुम्ही माझं तोंड गोड केलं पाहिजे ते मी तुमचं तोंड गोड करतो. क्या बनकर, जखमेवर मीठ चोळतेस का माझ्या? का मला तिकीट मिळालं नाही म्हणून त्याचा आनंद झालाय तुला? हाय का काकी? का गरीबाची चेष्टा लावली? आता अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय तुमचं तिकीट फिक्स झालंय ते. अहो काकी आता पाक पेपरात छापून आले.
आणि कशासाठी लपवतोय माझ्यापासून हा? काय? अहो काकी, म्हणजे तुम्हाला अजून काय बी खबर लागलेली नाही वाटतं? अहो ही बघा पेपरात बातमी आली, आमदारकीचं तिकीट फिक्स, ओनली क्वीन कांचन सूर्यवंशी फिक्स. अरे बनकर, काय बातमी दिलीस रे मला तू? तुला कुठं ठेवू आणि कुठं नको झालंय बाबा. लय छान बातमी दिलीस बघ. बघ, दिल्लीला पण झुकावं लागलं का नाही माझ्या समोर? मग अहो काकी, तुमचा नाद आहे का? आणि मला 100% माहित होतं तुम्हाला तिकीट मिळणार म्हणजे मिळणार. काकी, आणि तेच मी तुम्हाला सांगायला आले होते की वीरूनं पक्षश्रेष्ठींना फोन करून सांगितलंय की त्याला हे तिकीट नको. बनकर, तुझ्या चॅनलवर धुरळा उडू दे. तुझ्या चॅनलवरती माझं नाव आलं पाहिजे आणि मीच कसं या भागाचं भविष्य आहे हे लोकांनी कळलं पाहिजे. अहो काकी, तुम्ही आम्हाला पाहिजे ते आमच्यापर्यंत पोहोचवा. लोकांना जे काय पोहोचवायचंय तुमच्याविषयी ते आम्ही पोहोचवतो. बर चल, पुढची तयारी काय काय करायची ते सांगते. ये दीपे, बॅगा ठेव आतमध्ये. चल, पेड्याचं पुढंच घेऊन आलायस की? हो. शेवटी केलंस तू तुझ्या मनासारखं. पिऊ, तुला माहित नाही, अगं लई मोठ्या टेन्शन मधनं बाहेर पडलोय बघ मी. काकीनं तिकीट मिळालं नसतं ना तर या घरात लई मोठा कुटाणा झाला असता. आणि तू आत्ता मी बघितलं ना, अगं त्यांना तिकीट जाहीर झालंय तर मी माझ्याशी बोलणं झालेत ती. अजून मनात राग धरून ठेवलाय. तू नको काळजी करूस, होईल त्यांचा राग शांत. हा, आता काकीनं तिकीट जाहीर झाले म्हटल्यावर काही शेच नाही. वीर्या, ए वीर्या, ए अरे तू इथे वय. अरे वीर्या, हे काय ऐकतोय मी? आपल्या हायकमांडने इथलं तिकीट काकींना द्यायचं ठरवलंय. अरे मी बघितलं होतं तुझं नाव होतं लिस्ट मध्ये. लका असं एका रात्रीत पत्ते कशी काय पलटली? आओ भाऊजी, पलटले नाहीत, तुमच्या वीरूभाई यांनीच पलटवले. ह्यांनीच पक्षश्रेष्ठींना फोन करून तिकीट नको म्हणून सांगितलं. काय लका, असं कसा कुठं केलास तू? माणसं ज्या संधीसाठी ना आयुष्यभर त्रासतात ती संधी अशी तू दणक्यात लातडलीस वय. ठीक आहे, आता जे काय होईल ना ते तुझं तूच निसतं. असं काय होणार आहे? लका, तू या भागाचा आमदार व्हावं म्हणून आहे ना लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. इथं तर तू ना उभं राहायच्या आधीच माघार घेतलीस. वाईस बाहेर जाऊन बघ, काकीसने तिकीट भेटल्याची बातमी ना अख्ख्या तालुक्यात पसरली आहे. त्यामुळे लोक लय पिसळलेत. त्यांना आमदार म्हणून तूच पाहिजे आणि त्यासाठी ते आंदोलन करायला रेडी आहेत. वाईस त्यांचा तरी मान ठेवला का वीर आहे? वाईस विचार कर, अजून पण वेळ गेली नाहीये. नाही जमणार नागे. आणि लोकांचं म्हणशील तर मी त्यांच्यासाठी 24 तास तक काम करायला तयार आहे, पण समाजकारणाच्या माध्यमातून. राजकारणाच्या मत तरी मला शक्य नाही. माझा डिसिजन कवाच झाला. आता हो वहिनी, इथं मुंडवळ्यापासून घोड्यापर्यंत आणि हॉलपासून नवरीपर्यंत सगळा बंदोबस्त केला, तरी ह्यो नवरदेव काय आमदारकीचा बाशिंग काय बांधून घ्यायना. तुम्ही काळजी करू नका भाऊजी, ह्यो आमदारकीचा बाशिंग बांधणार, त्यो निवडणुकीला उभं बी राहणार आणि जिंकून बी येणार. मी त्याला जिंकून आणणार. काकी साहेबांचा विजय असो, 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 काकी साहेबांचा विजय असो. काकी साहेब, अभिनंदन. अहो, आम्हाला विश्वासच बसत नव्हता की तुम्हाला आपल्या पक्षानं तिकीट नाकारले. जेव्हा कळालंय पक्षानं नाव तुमचं यादीत टाकलंय तेव्हा कुठं जीव भांड्यात पडला. अहो, म्हणूनच आमच्यातर्फे हा तुमचा छोटासा सत्कार. धन्यवाद, धन्यवाद. तुमचं हे प्रेम असंच राहू दे आमचं. हा, अहो काकी साहेब, आम्हाला एक गोष्ट कळली नाही की तुम्ही एका रात्रीत कसं काय वीरूभाईचं नाव हटवून तुमचं नाव यादीत टाकलं. अहो तसा टेरर आहे आमचा हायकमांडवर.
माझ्या पुढं दिल्लीचं नेतं सुद्धा चळाचळा कापतात. त्यामुळे एका रात्रीत पक्षाला माझ्या बाजूने निर्णय घ्यायला भाग पाडलं मी. पक्षश्रेष्ठींना खडसावून सांगितलं, मला जर तिकीट दिलं नाही ना तर माझी माणसं घेऊन मी पक्ष कार्यालयावर आंदोलन करीन आणि जो कोणी तुम्ही उमेदवार द्याल ना तर त्याच्या विरुद्ध जाऊन बंडाळी सुद्धा करीन. मग पुढे काय झालं काकी साहेब? पुढं काय होणार? हाय कमांड तुमच्या काकी पुढं मांजरागत म्याव म्याव करायला लागले. मग अहो तुमचा नादच खुळ आहे काकी साहेब. काकी साहेबांचा विजय असो, काकी साहेबांचा विजय असो, काकी साहेबांचा विजय असो. आता नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही. इलेक्शनच्या तयारीला लागायला लागेल. आता फक्त तुमच्या जीवावर मी हायकमांडशी नडले. हं आता जोरदार तयारीला लागा. काय काय झालं? बोलत का नाही कुणी? काकी साहेब आता इलेक्शनची तयारी करायची म्हणल्यावर ते पैसा. अरे मग असं मोकळ्या मनाने सांगा, पैसाच ना. अरे पाहिजे तेवढा पैसा होतोय की, पण प्रचारात काहीच कमी पडता कामा नये बरं का. या वेळेला इलेक्शनला माझीच सीट लागली पाहिजे, ही जबाबदारी तुमचीच आहे. हा अहो काकी साहेब तुम्ही चिंताच करू नका. तुमच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस एक करू आणि ज्याला नडायचे त्याला नडू. काकी साहेब तुम्ही निवडून आला पाहिजे. आमचा जीव गेला तरी चालेल. आम्हाला तुम्हाला तालुक्याचा आमदार झालेलं बघायचंय. मग लागा कामाला. यंदा गुलाल आपलाच. काकी साहेबांचा विजय असो, काकी साहेबांचा विजय असो, काकी साहेबांचा विजय असो, काकी साहेबांचा विजय असो. पियू, मला माहिती मी तिकीट नाकारलं म्हणून तू रागावलेस माझ्यावर. अगं पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मी आईला वचन दिले की मी कधीच राजकारणात जाणार नाही. आणि तुला तर माहिती मी बोललो तर बोललो. दिलेलं वचन नेहमी पूर्ण करायला पाहिजे, याबद्दल माझं काय बी म्हणणं नाहीये वीर. अरे पण ते वचन पूर्ण करत असताना जर इतर लोकांचं नुकसान होत असेल ना तर त्या वचन पूर्ण करायला काय बी अर्थ उरत नाही. तू सध्या फक्त तुझ्या वचनाचा विचार करतोस, पण ह्या भागातील लोकांचं काय, त्यांच्या अपेक्षांचं काय? वीरू, तुझं वचन पूर्ण करण्यासाठी तू ह्या भागातील गोरगरीब लोकांना अशी शिक्षा का देतोयस? पियू, मी कोणालाच कसलीच शिक्षा देत नाहीये. भैया येऊ का? अरे या या, आपलंच घर विचारायचं काय. अहो अरे बसा बसा तर. अहो ही हारबीर कशाला? विरुभाया तुमचे उपकार कसं मानवणार तीच कळना आले, म्हणून हे आमच्याकडून छोटासा हार. खरं तर आम्ही किती केलं ना तरी तुमच्या उपकाराची परतफेड नाही करू शकणार. अरे नाहीतर काय विरुभया, अरे पाणी प्रश्न असू किंवा अन्नछत्र किंवा धान्य वाटप असू, अरे ह्या सगळ्यांना तुझाच आधार आहे. खरं सांगू का, तुझ्यासारखा आमदार पाहिजे आमच्या तालुक्याला. अरे तुझ्या कामाची सर कशालाच नाही. अहो गावातील सर्व म्हातारी माणसं म्हणतात तुमच्याकडे बघितलं का नाही दादासाहेबाची आठवण येते. त्यांच्यासारखंच तुम्ही पण दुसऱ्यांच्या भल्यासाठी जगता. गुरुभाया तुमच्यासारखे 5-50 जर नेते असतील ना, हा देश कुठच्या कुठं जाईल बघा. होय विरुभया, अरे कधीच कुणी बिना उपचाराचं मरणार नाही, कधीच कुणाचा घसा सुकणार नाही पाण्यासाठी, आणि कुणी उपाशी मरणार नाही. अरे ह्या सगळ्यांनी ना दादासाहेबांना नाही बघितलं, पण तूच आमच्यासाठी दादासाहेब आहेस. गुरुभाया असंच पाठीशी राहा आमच्या, एवढीच इच्छा आहे. एक तुम्हीच आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. बरं चल येतो विरुभया, येतो वहिनी. चला हे या. या. बघितलंस लोकांच्या किती अपेक्षा आहेत ते, आणि त्या तवाच पूर्ण होऊ शकतात जेव्हा तू राजकारणात येशील, आमदार होशील. पियू, लोकांची मदत करण्यासाठी मला नेतागिरी करायची गरज नाही. आणि मी तुला किती तर सांगितलंय की मी निवडणुकीत उभा राहणार नाही म्हणून. अगं मी नाही जाणार या राजकारणात. पियू अगं तुला किती तर सांगायचं की इलेक्शनला उभा न राहता सुद्धा मी लोकांची कामं करू शकतो म्हणून. हे बघ, मी आईला दिलेलं वचन नाही मोडू शकत. आणि तू बघितलंस ना, नुसतं मला तिकीट मिळणाऱ्या कळल्यावर सुद्धा काकी किती भडकले होते ते. मला इलेक्शन पाहिजे ना, घरात कुठलेच वाद नको आहेत. हे बघ, काय बी झालं ना तरी मी निवडणुकीला उभं राहणार नाही. माझं डिसिजन कवाच फुल अँड फायनल झालं. बोललो तर बोललो.